बारामतीमध्ये अजित पवार यांचा 15 फुटी पुतळा बसवला जाणार आहे। बारामतीमधील तिरंगा चौकामध्ये हा पुतळा बसवला जाईल अशी सध्या माहिती मिळते। हा पुतळा 10 फूट उंच आणि 5 फूट चौथरा त्याचा असणार आहे। असा 15 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा अजित पवार यांचा बसवला जाईल। यासोबतच नटराज नाट्य कला दालनामध्ये अजित पवार यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे म्युझियम सुद्धा होणार आहे। नटराज कला दालनाचे प्रमुख किरण गुजर यांनी ही माहिती दिली। अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात 22 जुलैला अजित महोत्सव भरवला जाईल। किरण गुजर यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर नटराज कला दालनाचे किरण गुजर यांनी या संदर्भातली ही माहिती दिलेली आहे। 22 जुलैला अजित महोत्सव भरवला जाणार आहे अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर त्यांचा 15 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा सुद्धा उभारला जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुणे। चंद्रकांत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अजित पहिला पुतळा बारामतीत बसवला जातोय नटराज कला मंदिरच्या तिथे। म्हणजे बारामतीला बेगोन चौकात तो मेन चौक आहे, तिथे नटराज कला मंदिर म्हणजे साहित्य परिषदेचं ऑफिस आहे। तिथे हे किरण गुजर सगळे बारामतीचं सांस्कृतिक कला केंद्राचे सगळं जबाबदारी सांभाळतात। त्यांनी याबाबतची माहिती दिली। पुतळा तयार होतोय आणि 22 जुलैला म्हणजे त्या दिवशी सगळं पुतळा बसवला जाणार आहे आणि त्याची सगळी महोत्सव भरवला जाणार। तिथे कला दालनात वस्तू प्रदर्शन ठेवलं जाणार आहे। म्हणजे पहिल्यांदा दादा गेल्यानंतर दादांचा पहिला पुतळा हा बारामतीतच बसतोय, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। अजित पवार यांचा बारामतीमध्ये पुतळा उभारला जाणार आहे आणि त्याचबरोबर अजित महोत्सव सुद्धा भरवला जाणार आहे। झी 24 तासवर आपण या पुतळ्याची झलक पाहतोय। ब्रॉन्झचा पुतळा बसवला जाणार आहे आणि त्याचबरोबर अजित पवार यांच्या दुर्मिळ छायाचित्राचं म्युझियम सुद्धा बारामतीमध्ये उभारलं जाणार आहे। नटराज कला दालनाचे प्रमुख किरण गुजर यांनी ही माहिती दिलेली आहे। अजित पवार यांचा वाढदिवस 22 जुलैला असतो आणि या वाढदिवसाच्या दिवशीच अजित महोत्सव भरवला जाणार आहे। निर्णय घेतलाय की आपण अजित कला दालन असं नाव आम्ही दिलेलं आहे। त्याचप्रमाणे हा जो चौक आहे या चौकाला आपलं तिरंगा सर्कल नाव आहे की जे दादाने स्वतः ठेवलं होतं। तर माझी आजच्या निमित्ताने मागणी आहे की अजित तिरंगा सर्कल असं साधारणपणे याचं नामकरण करावं अशी आम्ही विनंती सक्षम प्राधिकरणाला करणार आहोत। पण नटराज कला दालनामधील वरचा जो मजला आहे त्याच्यामध्ये दादांच्या छायाचित्रांचं कायमस्वरूपी प्रदर्शन या ठिकाणी असावं अशी संकल्पनेला या ठिकाणी चर्चा होती आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे की दादांच्या सगळे लहानपणापासून आतापर्यंतचे फोटोग्राफ्सचं या ठिकाणी संकलन आणि नागरिकांकरता कायमस्वरूपी उपलब्ध करून ठेवायचंय। त्यांचा आवडता विषय म्हणजे राष्ट्रध्वज 30 मीटरचा। त्याच ठिकाणी दादांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी साधारणपणे माझी इच्छा होती। म्हणून आम्ही घेतलाय की दादांचा 10 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा या ठिकाणी आमची जी नटराजची प्रतिमा आहे त्या ठिकाणी उभा राहावा आणि दादांच्या वाढदिवस जो असतो 22 जुलैला तर दादांच्या नावाने अजित लोककला महोत्सव हा इथून पुढे दरवर्षी 3 दिवसाचा भरवला जाणार आहे।